फाउंडेशन संस्थेमार्फत 775 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। श्री विद्या फाउंडेशन संस्था नवी मुंबई वासी या संस्थेचे प्रमुख गीता शेट्टी यांच्याकडून आणि नीलम वसंतडोले यांच्या विशेष प्रयत्नातून कलम ग्रामपंचायत मधील 8 शाळांमधील 775 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। विद्या फाउंडेशनच्या अध्यक्ष गीता शेट्टी यांनी कर्जत तालुक्यात अनेक वेळा वसंतडोले यांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य वाटप, कृषी संवर्धन, आरोग्य शिबिर, बचत गटासाठी उपक्रम, स्पर्धा परीक्षेसाठी वस्तुरूपी मदत असे अनेक उपक्रम करीत असताना कलम ग्रामपंचायतच्या माजी सदस्य नीलम वसंतडोले यांनी गीता शेट्टी यांच्या कलम ग्रामपंचायत मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळवण्यासाठी प्रयत्न करून दिले। आज रोजी कलम चाहूचीवाडी, गरुडपाडा, मिरचुलवाडी, बोरूचीवाडी, सुतारपाडा, भागुचीवाडी येथील एकूण 8 शाळांमधील 775 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपही करण्यात आले। नीलम डोले या गेल्या 3-4 वर्षापासून अनेक संस्थांकडे सतत मागणी करून आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांस लोकांसाठी शैक्षणिक साहित्य, गोरगरीब लोकांना मदत, दिवाळी फराळ, आरोग्य शिबिर, बचत गटांना मदत मिळवून देत असतात। यावर्षी कलम परिसरातील कलम चाहूचीवाडी, गरुडपाडा, मिरचुलवाडी, बोरूचीवाडी, भागुचीवाडी, सुतारपाडा शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वह्या वाटप करण्यात आल्या। यावेळी उपस्थित श्री विद्या फाउंडेशन अध्यक्ष गीता शेट्टी, कलम ग्रामपंचायत माजी सदस्य नीलम वसंतडोले, सहाय्यक कर अधिकारी नयन वाघ, मुंबई हॉटेल कमिटी मेंबर चंद्रहास शेट्टी, वसंतडोले, अंकित शेट्टी, मुख्याध्यापक लोहकरे, किशोर पाटील, राहुल गायकवाड, यशवंत निरगुडा, मानसी वसावे, मार्के कोकणी, जुबरलाल राठोड, उपसरपंच संतोष मोडक, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मानकामे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रवी बदे, इंदू डोले, उमेश निरगुडा आदी उपस्थित होते।